हॅलो. तर हा आहे माझा आजचा ते काय म्हणतात ते एअरपोर्ट लुक. कारण फायनली फुकेटचा प्लॅन आमच्या विशलिस्टमधून निघून साक्षात अवतरला होता. आम्ही पुणे टू दिल्ली आणि दिल्ली टू फुकेट असं ट्रॅव्हल करणार होतो आणि आदित्य आम्हाला दिल्लीलाच भेटणार होता. बाय द वे हे एअरक्राफ्ट खूप सही होतं. माय गर्ल्स गँग इज रेडी टू गो. रात्रीची फ्लाईट होती त्यामुळे छान झोप पण घेतली आणि हा माझा मॉर्निंग व्ह्यू. अँड फायनली फुकेट इंटरनॅशनल एअरपोर्ट. एअरपोर्टवर आम्हाला ही गाडी पिक करायला आली होती आणि आज फर्स्ट डे आमचा होता सिटी टूर. वातावरण तर मस्त होतं पण पाऊस पडण्याची लक्षणं दिसत होती. फर्स्ट आम्ही आलो फुकेट पल्स. मी तर ऑयस्टर्सबद्दल आत्तापर्यंत ऐकलं होतं आणि वाचलं होतं, पण इथे वेगवेगळ्या शेप्सचे काही छोटे काही मोठे ऑयस्टर्स आम्हाला पाहायला मिळाले आणि त्यातून मोती बनण्याची प्रोसेससुद्धा त्यांनी आम्हाला एक्सप्लेन करून सांगितली. पुढे आम्ही आलो या काजू फॅक्टरीला. इथे वेगवेगळ्या फ्लेवर्सचे काजू ते आपल्याला टेस्ट करायला देतात आणि त्यात आपल्याला आवडलेले फ्लेवरचे काजू आपण बाय करू शकतो. बट खरंच काजू खूप टेस्टी होते. फिर हम आए वॉट चलॉंग टेम्पल. इट इज़ द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ द 29 बुद्धिस्ट टेम्पल्स ऑफ फुकेट. आणि हा माझा आगाऊ पोरगा आदू. स्माइल प्लीज सासू. सिटी टूअरमध्ये नेक्स्ट आम्ही आलो हनी फार्म फुकेट. इथे नॅचरल हनी आणि हनी रिलेटेड प्रोडक्ट्सचं शॉपही होतं. बापरे, याने तर एवढ्या मधमाशा हातात घेतल्या होत्या. थोडा करण जोहर टाईप गॉगल घालून हवा करणारी मी. अँड देन द मोस्ट अवेटेड पार्ट ऑफ द डे, टायगर पार्क. तिथे आम्ही हा फॉर्म भरला आणि इथे वेगवेगळ्या टायगर्सचे वेगवेगळे रेट्सही आहेत. त्यानुसार आपल्याला त्या टायगरच्या केजमध्ये जायला मिळतं फोटोज वगैरे काढायला. हॅलो मिस्टर टायगर. त्यानंतर आमचा नंबर आला आणि आम्ही मीडियम टायगरच्या केजच्या इथे आलो. तिथे हे 2 टायगर्स होते. आदू. फायनली उसके बाद आए हम रिसॉर्ट. या प्लेसचं नाव आहे ओशन फ्रंट बीच रिसॉर्ट पतॉंग. रिसॉर्ट आणि तिथली सर्विस दोन्ही खरंच खूप भारी होती. मी तर एकदम 5 स्टार रेटिंग देईल. आणि ही आहे आमची रूम. मला तर सगळ्यात पहिले आधी व्ह्यू कसा आहे ते पाहायचं असतं. ते पहिले मी आल्या पाहून घेते आणि मग त्यानंतर हे रेकॉर्ड करायला घेतलं. इव्हिनिंगला आम्ही निघालो स्विमिंगला कारण इथे होता इन्फिनिटी पूल विथ बीच व्ह्यू अँड दिस इज द बेस्ट पार्ट ऑफ दिस रिसॉर्ट. त्यानंतर आम्ही डिनर करून हॉटेलकडे निघालो. चला तर मग भेटू नंतर पुढच्या थायलंड ब्लॉगमध्ये. बाय.